मराठी सिनेविश्वातली सुंदर आणि चतुरस्त्र अभिनेत्री उमा भेंडे यांचं 19 जुलै 2017 या दिवशी हृदयविकाराच्या झटक्यानं राहत्या घरी निधन झालं। मृत्यूसमयी उमा भेंडे यांचं वय 72 वर्ष होतं। अभिनेत्री उमा यांचं मूळ नाव अनुसया। उमा हे नाव त्यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याकडून मिळालं। चित्रतपस्वी भालजी पेंढारकरांच्या 1960 सालच्या आकाशगंगा या सिनेमातून अभिनेत्री उमा भेंडेंनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं। त्यानंतरच्या काळात त्यांनी गणानं घुंगरू हरवलं, थोरातांची कमळा, स्वयंवर झाले सीतेचे, मधुचंद्र, धरतीची लेकरं, आम्ही जातो आमच्या गावा, शेवटचा मालुसरा, आई थोर तुझे उपकार, अशी ही साताऱ्याची तऱ्हा, भालू, प्रेमासाठी वाटेल ते अशा मराठी सिनेमात आपल्या चमकदार अभिनयानं रसिकांच्या मनावर छाप पाडली। तर 1964 साली राजश्री प्रोडक्शनच्या दोस्ती या हिंदी सिनेमात त्यांनी साकारलेली भूमिका लक्षवेधी ठरली होती। दोस्ती सिनेमातील त्यांच्यावर चित्रित झालेलं गुडिया कब तक ना हसोगे हे गाणं सुपरहिट ठरलं। त्यांच्यावर चित्रित झालेली काही लोकप्रिय मराठी गीतं म्हणजे मधु इथे अन चंद्र तिथे चित्रपट मधुचंद्र, हे चिंचेचे झाड दिसे चित्रपट मधुचंद्र, हवासतू चित्रपट आम्ही जातो आमच्या गावा, गंध फुलांचा गेला सांगून चित्रपट भालू। मराठी तसंच हिंदी सिनेमांसह उमा भेंडेंनी तामिळ आणि तेलुगू सिनेमात देखील भूमिका साकारल्या। त्याशिवाय उमा भेंडे यांनी आपल्या सिने कारकिर्दीमध्ये चटक चांदणी आणि आपण यांना पाहिलत का या सिनेमांची निर्मिती देखील केली होती। अशी ही साताऱ्याची तऱ्हा मधील सर्वोत्तम व्यक्तिरेखेसाठी त्यांना राज्य शासनाच्या चित्रपट पुरस्कारांमध्ये त्यांना गौरवण्यात आलं होतं। त्याशिवाय अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या चित्रभूषण पुरस्कार आणि 2014 साली व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केलं गेलं। सुप्रसिद्ध निर्माते आणि चित्रकार प्रकाश भेंडेंसोबत त्या विवाहबद्ध झाल्या होत्या। प्रत्यक्ष जीवनात सदैव हसतमुख आणि हरहुन्नरी असणाऱ्या उमा भेंडे या आज आपल्यात नसल्या तरी मनोरंजन विश्वात दिलेल्या योगदानामुळे त्या कायमच आपल्या स्मरणात असणार आहेत। अशा गुणी नायिका उमा भेंडेंच्या पवित्र स्मृतींना भावपूर्ण आदरांजली।